नाही, खराच्यावरून राज्यामध्ये जी काही खळबळ आता माजलेली आहे. काल केसरकरांचं एक स्टेटमेंट आलं की 39 आमदार भेटले, माझंच नाव काय घेता. याचा अर्थ तिकडे खराच्या या काळ्या कृत्याला पांघरून घालणारे किंवा त्यांना साथ देणारे, त्यांची पूजा करणारे, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून देव मानणारे, भोंदूगिरीला चालना देणारे, भोंदूगिरीला प्रोत्साहन देणारे, अंधश्रद्धेचं पायमल्ली तुडवणारे, हे 39 जे कोणी आमदार आहेत किंवा मोठे उच्चपदस्थ आहेत, त्यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण यांनी कायदे बनवणारे कायदे मंडळातील लोकांनी जर कायद्याच्या विरुद्ध काम केलं असेल किंवा कायद्याच्या विरुद्ध वागत असतील तर तो गुन्ह्यास पात्र आहे. आणि त्यामुळे या सर्वावर त्यातले जे जे सहभागी आहेत त्यांची नावं केसरकरांनी उघड केली पाहिजेत. ते 39 जणांची यादी पब्लिश केली पाहिजेत केसरकरांनी. आणि त्या सर्वावर प्रतिबंधक म्हणजे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आता ही खराची वरात कुठपर्यंत जाते हे येणारा काळ सांगेल. पण मी कालही बोलत होतो, आजही बोलत होतो की त्या पेन ड्राईव्हमधील सर्वच उघड केलं तर महाराष्ट्र सरकारला हादरे बसतील आणि महाराष्ट्र सरकारच अडचणीत येईल. असे महाभाग या खराच्या काळ्या कृत्यामध्ये सहभागी आहेत. आणि ते उघड झालं तर मात्र मोठा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की भूचाल होईल असं माझं मत आहे. नाही, काळजी वाटत आहे, कुटुंबाची काळजी केसरकर घेत असतील तर ते निश्चिम भक्त आहेत असं मी मानतो. पण एक आहे की खराचं उद्या बदनापूरमध्ये एका व्यक्तीला वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या पक्षाचा असल्यामुळे जो एन्काउंटर केला गेला होता लहान मुलींच्या शोषणामध्ये आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा या मोठ्या माशांना वाचवण्यासाठी उद्या खराचा बरं वाईट होईल, करतील आणि पुरावे नष्ट करतील. त्यामुळे कायद्याने खरातला शिक्षा दिली पाहिजे. आणि खराच्या या भोंदूगिरीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचं पितळ उघडं झालं पाहिजे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून खराला शिक्षा व्हावी. परंतु पुरावेच नष्ट करण्यासाठी उद्या खराचंच ज्या एफएसटींचं झालं, 30 सेकंदामध्ये लाईट गेली आणि त्याचा मृतदेह आढळून आला, तर आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील हा एक दुसरा एफएसटीनच आहे. एकूण जे प्रकरण उघडकीस येत आहे तर त्या एफएसटींचं जसं झालं तसं या एफएसटींचं होऊ नये म्हणून सरकारने त्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे. गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात होते आहे आणि अकोल्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी लाईन लागलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला आहे की गॅस टंचाईचा हा पहिला बळी. नाही, बघा, देशाचं वाऱ्यावर सोडलं आहे मोदी सरकारने, भारतीय जनता पक्षाने. देशाची काळजीच राहिली नाही. यांना निवडणुका जिंकणे, सत्ता मिळवणे, पुन्हा निवडणुका जिंकणे आणि मजा मारणे या पलीकडे यांच्याकडे कुठला एजेंडा नाही. आज देश संकटात असताना प्रचाराच्या जोरदार भाषणं सुरू आहेत आणि लोकांना लाईनमध्ये उभं केलं आहे. जसं कोरोनामध्ये लाईनमध्ये उभं करून लोकांचा जीव घेतला तसा जीव घेण्याचा प्रयत्न आता पुन्हा सरकारकडून सुरू झाला आहे. म्हणजे सामान्य माणूस मेला काय, जगला काय, तरी हे सांगतात की काही तुटवडा नाही, काही चिंता करायची नाही. काल भुजबळांनी सांगितलं की 15 दिवसानंतर LPGचा मोठा प्रश्न या देशामध्ये निर्माण होईल आणि इराणनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रशियाने तेल देण्याचं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत रशिया आपल्याला नाकारतो आहे, आम्ही जाऊन गळाभेट करतो त्यांची. इराण आमचा दोस्त होता, दुश्मन झाला आहे. हे कुठे काय चाललं आहे? केवळ
हिंदू मुस्लिम करून, भारत पाकिस्तान करून भारत देश पुढे जाऊ शकत नाही. भारताचं परराष्ट्र धोरण हे फार कुचकामी ठरते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या दोनही टंचाईमध्ये उद्या अनेकांचे बळी गेलेत आणि अनेकांचा जीव गेला तर याला मोदी सरकार हे जबाबदार राहील. हे भाजपचं सरकार याला जबाबदार आहे त्यांचा बळी घेण्यासाठी. आणि हे टंचाई निर्माण झाली याला कारणही हेच सरकार आहे. तरी पण पाप लपवण्याचं काम सुरू आहे. इथे काही व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. ते न करता उलट टंचाई नाही म्हणून आपण विरोधकावर आरोप करायचे, विरोधक अफवा पसरवत आहेत म्हणायचे. मग ही लाईन कोणी काय आम्ही लावली काय? काल जो बळी गेला तो आम्ही घेतला काय? अरे थोडी तरी बोलताना आपण वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन बोललं पाहिजे असं आमचं मत आहे. भाऊ, राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार. ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी हे लवकरच पुढे येईल असं ज्योती वाघमारे शिवसेनेचे खासदार. आता ज्योती वाघमारे प्रवक्ते आहेत, आता नवीन नवीन खासदार झाले आहेत. त्यामुळं त्यांना असे काही स्टेटमेंट करणं बंधनकारक आहे. कारण आता पुन्हा त्यांना पुढे यायचं आहे, नाव करायचं आहे. आता खासदार झाल्यानंतर ते जर अशा प्रकारचे बोलणार नाहीत हे ऑपरेशन वगैरे, तर मग त्यांची दखल कोण घेईल? त्यामुळे त्यांनी स्वतःकडे लक्ष केंद्रित व्हावं, त्यांची लोकप्रियता वाढावी म्हणून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करत असावे. त्यापेक्षा दुसरं यामध्ये काही मला तथ्य दिसत नाही. हिंदी नाही, अमावस्येला हे जर लाईन लावून सगळे बडे नेते जात होते, हे काही लपून राहिलं नाही. खराच्या बंगल्यात, खराच्या मंदिरात, खराच्या पापात, तर सगळे पाप अंधारात करायसाठीच हे गेले होते. कारण अमावस्येला अंधार असतो. अंधारात आपलं पाप झाकावं, आपलं पाप धुवावं, आपल्या पापाचं पाप करता यावं, यासाठी हे सगळी गेली. म्हणून सर्वांवर या बंधुगिरीवर विश्वास ठेवणारे, बंधुगिरीला साथ देणारे जे कोणी आहेत, अधिकारी असू देत, प्रशासनातील अधिकारी असू देत, मंत्री असू देत, आमदार असू देत, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. जो भेटला त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. म्हणून मी म्हणालो की SIT हाऊसमध्ये बोलताना SIT चौकशीतून फार काही निष्पन्न होत नाही, कारण खूप SIT चौकशी झाल्या. परंतु न्यायाधीशाच्या देखरेखीखाली पोलिसांनी चौकशी करावी आणि रोज चौकशीचे अपडेट लोकांच्या पुढे ठेवावे. आज चौकशीचा फारस केला, तो कुठे गेला आहे, कुठपर्यंत चौकशी गेली, कोण सापडलेत, रोजचं रोज ब्रीफिंग जनतेला दिलं पाहिजे. चौकशीमध्ये सांगितलं पाहिजे की यामध्ये कोण मासे अडकत आहे. पण ते उघड न करता झाकून ठेवून ATC करायचे आणि पुन्हा फाईल अहवाल तयार करून दाबून टाकायचा. अशी घटना अनेक वेळा झालेल्या आहेत. त्यामध्ये मला एकूणच या सगळ्या परिस्थितीत खरातला साथ देणाऱ्यांना, तरीच जर सरकारची भूमिका इमानदारीची, प्रामाणिकपणाची असेल तर अंधश्रद्धा कायद्याअंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, यांची पोलिसांनी चौकशी करावी, यांचे व्हिडिओ कॉल रेकॉर्ड घ्यावा आणि यांचा CDR तपासावा. काय बोलणं झालं, कोणाशी बोलणं झालं, हे सर्व तपासणीची गरज आहे. आवश्यकता पडली तर पोलिसांनी कोणी मोठा असो छोटा असो, कायद्याच्या पुढे कोणी मोठा नाही हे दाखवून द्यावं. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरणासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. ज्यांना विलिनीकरण करायचं आहे त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे जावं असं एका बड्या नेत्यांनी म्हटलं. नाही, तर त्यांचा आता वाद संपलेला आहे किंवा संपलेला नाही यावर पडायचं नाही. पण एक आहे की राष्ट्रवादीची दोन शक्ल जी आहे ती उद्याच्या दृष्टीनं आज जी वाटचाल आहे हे फार काळ काही हे वाटचाल टिकणार नाही. भारतीय जनता पक्ष अजगर आहे, तो हळूहळू एकेकाला गिळंकृत करून टाकेल आणि सुस्तपणे भासही होऊ देणार नाही की त्याच्या पोटात गेले की नाही, तो अंदाजही घेऊ देणार नाही. कारण मला वाटतं की दक्षिण आफ्रिकेमध्ये जे काही अनाकोंडा वगैरे मोठे मोठे दिसतात
तर हे भारतीय जनता पक्ष म्हणजे अनाकोंडाचा बापच आहे. त्यांच्या जवळपास कोणी गेला तर त्याला गिळंकृत करून पोटामध्ये जिरवून टाकतील आणि लोकांना सांगतील की आम्ही कुठे खालाय, अजगराच्या पोटात गेलेलं काही दिसत नाही, तर तसे ते सांगत बसतील. पण ह्यांना गिळंकृत केल्याशिवाय हळूहळू ते थांबणार नाही. त्यामुळं या पक्षाने किती सावधगिरी बाळगावी हे त्यांचा प्रश्न आहे. जिस तरीके से खराब प्रकरण में आपने कहा था कि जब तक पूरे वीडियो, क्या लगता है सरकार कुछ नेताओं या वीडियो बचाने की कोशिश कर रही है? देखिए, मोबाइल और लैपटॉप से जो मिला है वही पेन ड्राइव में जो मिला है वो बहुत भयावह है, बहुत ही डेंजर है, बहुत बड़े बड़े मछलियाँ उसमें हैं. और वो अगर पूरा का पूरा पेन ड्राइव ओपन होता है तो मैं सरकार को तकलीफ होगी, सरकार अड़चन में आएगी. सरकार के भी बड़े बड़े लोग उसमें इन्वॉल्व हैं. तो ऐसे स्थिति में ये क्लियर होना चाहिए. और पेन ड्राइव में जो भी है, और हमारे केसरकर जो एक्स मिनिस्टर है रूलिंग पार्टी के, उन्होंने ये कहा था कि मैं मेरे अकेले के ऊपर उंगली क्यों बताते हो, 39 आमदार खरात को मिले थे, उनके ऊपर उंगली क्यों नहीं. तो ये 39 हो या 40 हो, ये कौन कौन है, किस किस पार्टी के है, उसमें मायना नहीं रखता. पर वो कोई भी हो, उनको ये हमारे कानून है, अंधश्रद्धा के खिलाफ में कानून है. हम लोग उस कानून के तहत इन लोगों के ऊपर कार्रवाई होनी चाहिए, इनकी चौकसी होनी चाहिए. इनके हाथ कहाँ तक गए हैं ये भी पब्लिक को पता चलना चाहिए. क्योंकि महाराष्ट्र में खरात का प्रकरण है एफेस्टीन से छोटा भाई जैसा लग रहा है. तो ये खरात एफेस्टीन का छोटा भाई है. जैसे एफेस्टीन को मारा गया 30 सेकंड के अंदर लाइट बंद करके, ये पुरावा और इसके एविडेंस को ख़त्म करने के लिए कल खरात के साथ में भी ये हो सकता है. और आरोपियों को जो इसमें इन्वॉल्व है उसको मुक्ति दिलाने का काम भी किया जा सकता है. तो इसके लिए उसकी जान को कानून के तहत उसको फांसी की सज़ा हो, और पुरावा या एविडेंस बिठाने के लिए उनके साथ में कुछ गलत न हो, यही हमारी मांग. कल अमित शाह जो है वो वेस्ट बंगाल के इस प्रचार दौरे पे थे. उन्होंने 15 मुद्दों की चार्जशीट भी पेश की है वहाँ पे, और उन्होंने ये कहा है कि पश्चिम बंगाल का जो चुनाव है वो राष्ट्रीय सुरक्षा का चुनाव है. नहीं, अभी 12 साल से भारतीय जनता पार्टी सत्ता में है, तो अभी राष्ट्रीय चुनाव स्टेट करता है क्या, सेंट्रल करती है. लोगों को गुमराह करने की बात क्यों करते हो. राष्ट्रीय सुरक्षा का जिम्मा किसके ऊपर है, वो सेंट्रल गवर्नमेंट के ऊपर है. आप लोगों का ध्यान भटकाने के लिए इस तरह के स्टेटमेंट करके गुमराह करने की बात करते हो. इसका मतलब केंद्र सरकार फेलियर है, ये उन्होंने कल कबूली दिया है, वो उन्होंने एक्सेप्ट किया है. जहाँ एक तरफ इंडिया संगठन की बात थी, सभी पार्टियाँ एक थी उसमें, वहीं अब वेस्ट बंगाल में कांग्रेस ममता बनर्जी के खिलाफ भी उम्मीदवार खड़ा करने. नहीं, जरूरी नहीं कि नेशनल लेवल पे एक होने के बाद में बहुत सारे स्टेट में अलग अलग चुनाव में हम लोग अलग अलग लड़ते हैं. हमारा इंडिया आघाड़ी केवल पार्लियामेंट के लिए था, जैसा कि महाराष्ट्र के लिए महाविकास आघाड़ी था. तो होता है, अलायंस होता है, कई जगह नहीं होता है. इसका मतलब इंडिया अलायंस को इससे धोखा है ये मानने की और इसके ऊपर चिंता करने की ज़रूरत नहीं है. ममता बनर्जी ने सीआरपीएफ जवानों को धमकाया. उन्होंने महिलाओं से कहा है कि पोलिंग बूथ पर घरेलू सामान लेकर जाए, हथियार और जरूरत पड़े तो सीआरपीएफ जवानों को जवाब दे. ऐसा है, सीआरपीएफ को क्यों भेजा गया इतने पैमाने. चुनाव है या दो सीमा का वाद है. भारत पाकिस्तान या बांग्लादेश हिंदुस्तान की लड़ाई तो नहीं है. वहाँ पे इतना बड़े पैमाने में पुलिस लगाने की क्यों डरती है सरकार. फिर चुनाव में क्यों सेंट्रल एजेंसियों का वापर कर रही है, क्यों सेंट्रल फोर्सेस का वापर करती है, क्यों कर रही है. और ये केवल इसीलिए कर रही है कि भारतीय जनता पक्ष वहाँ पे ममता के खिलाफ में चुनाव हारने वाले हैं. इसीलिए पूरी जोर लगाकर इस एजेंसियों का फ़ायदा उठाकर इनको इसीलिए भेजा गया है ताकि चुनाव को बदल दिया जाए, नतीजों को बदल दिया जाए, प्रेशर डाला जाए और इसका दुरुपयोग करके लोगों को डराया जाए, धमकाया जाए. इसीलिए इस तरह की
कोशिश भारतीय जनता पार्टी की वेस्ट बंगाल में है। हो काय सांगा, राज्यात काँग्रेसकडून जे आहे ते संघटनात्मक फेरबदलाला सुरुवात होणार आहे, निरीक्षकांची जी आहे ती यादी जाहीर होणार आणि या अभियानामुळे राज्यातला काँग्रेसला आणखी बळकट मिळणार आहे, कसं बघताय? असं आहे, संघटन सृजन आत्ता सुरू झालेलं आहे, अनेक राज्यांमध्ये ते लागू झालेलं आहे। आमच्याकडेही 15 तारखेपर्यंत हे संघटन सृजन चालणार आहे। या संघटन सृजनमधून माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन लोकांना जिल्हा पातळीवर काम करायला संधी मिळणार आहे। जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी नेतृत्व लोकांच्या कार्यकर्त्यांना विचारून, पदाधिकाऱ्यांना विचारून, इलेक्टेड मेंबरला विचारून हा निर्णय व्हावा की लोकांना संघटन मजबूत करण्यासाठी कोण चेहरा हवा आहे। यासाठी हे संघटन सृजन सुरू आहे। माजी पदाधिकारी, माजी आमदार, माजी खासदार, आमदार आणि अनेक इलेक्टेड निवडून आलेले हे आणि राज्य पातळीवर देश पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर काम करणारे कार्यकर्ते यांना विचारात घेऊन तो नेतृत्व अंतिम केलं जाईल आणि हे यासाठी संघटनेसाठी आवश्यक आहे, मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे। त्यातून नक्कीच काँग्रेसला मजबूती मिळेल। थँक्यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।